बंजारा सगळे लोक जर 1 महिन्यात तुम्ही आमची जातीचे प्रमाणपत्र नाही दिले तर नक्कीच आम्ही मुंबईमध्ये दिवाळी साजरी करू। मुंबईमध्ये डफडे वाजतील, मुंबईमध्ये लेंगी होईल, मुंबईमध्ये नृत्य होईल आणि मुंबईमध्ये चौक बाजूला मुंबईच्या रस्त्यावरती बंजारा समाज त्या ठिकाणी उतरेल। आज 40 गावामध्ये जवळपास 50,000पेक्षा जास्त संख्येने बंजारा समाज या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। 40 गाव, जालना, सोलापूर, बीड, त्याचबरोबर अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी मोर्चे या ठिकाणी निघाले। सर्व मोर्चा काढणारा बंजारा बांधवांची आणि जे आज प्रत्येक तांड्यामध्ये जे बंजारा समाज इथे आहे त्या सर्व बंजारा बंधूंची बंजारा जनतेची मागणी आहे की ते मूळ आदिवासी होते, त्यांना आदिवासीचे जातीचे प्रमाणपत्र तातडीने द्यावे। 2 तारखेला जो हैदराबाद गॅजेटियरचा जो मुद्दा महाराष्ट्र राज्यासमोर आलाय तर हैदराबाद गॅजेटियरच्या अनुषंगाने त्यामध्ये बंजारा समाज आदिवासी संवर्गात आहे आणि त्याचा दाखला जोडून तातडीने GR करा, राज्य मंत्रिमंडळाची बैठक घ्या आणि जातीचे प्रमाणपत्र बंजारा समाजाला आदिवासीचे देण्यासाठी कारवाई राज्य सरकारने 1 महिन्याच्या आत या ठिकाणी करावी। आता त्या मागणीला 2 दिवस होऊन गेले, 1 महिना म्हणायच्या ऐवजी आता 28 दिवस म्हणावं लागेल, कारण 1 महिन्यात जर ही मागणी जर नाही झाली तर तीव्र आंदोलन, आणखी आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल। आम्ही प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढू, आंदोलन करू, वेळ प्रसंगी साखळी उपोषण करू, वेळ प्रसंगी त्याच्याही पलीकडे जाऊन उपोषण करू आणि जर सरकारने आमची मागणी मान्य जर नाही केली तर मग आम्ही मुंबईवरती मोठा मोर्चा त्या ठिकाणी बंजारा समाजाचा नेणार आणि मुंबईमध्ये आम्ही तिथे उपोषण करणार। खरं तर 1 मिनिट, खरं तर 1 महिन्यात आपल्या मागण्या पूर्णत्वास आल्या नाही तर आपण दिवाळी मुंबईला साजरी करणार। नक्कीच नक्कीच। बंजारा समाज हा पारंपरिक लोकनृत्य लोकगीत घेणारा समाज आहे, एक वेगळं कल्चर जगामध्ये बंजारा समाजाचं आहे। तर आम्ही सगळे बंजारा बंधू भगिनी, माता, आमच्या सगळे तरुण मुलं मुली, आई आमच्या याडी सगळे आम्ही बंजारा सगळे लोक जर 1 महिन्यात तुम्ही आमची जातीचे प्रमाणपत्र नाही दिले तर नक्कीच आम्ही मुंबईमध्ये दिवाळी साजरी करू। मुंबईमध्ये डफडे वाजतील, मुंबईमध्ये लेंगी होईल, मुंबईमध्ये नृत्य होईल आणि मुंबईमध्ये चौक बाजूला मुंबईच्या रस्त्यावरती बंजारा समाज त्या ठिकाणी उतरेल।